असतील ते तुम्ही लेकरू समजा, माझ्या समजता असेल तुम्ही भाऊ समजा, माझ्यापेक्षा लहान असतील तुम्ही लेकरू समजा. आणि म्हणून देव सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांततेनं बाबाजीचा तत्वाने चाललं पाहिजे. किती म्हणून आता उदो झाला. निस्त जनार्दन स्वामीचं नाव सांगितलं तर महाराज मोठमोठ्या परप्रांतीय लोक नाही जनार्दन स्वामीचे शिष्य काय व्यवस्था करतात आणि काय ते आदर करतात महाराज. आणि आपण अनुदान करायचं ही गोष्ट योग्य नाही. म्हणून द्या कुठं बांधूया मोठमोठ्या ठिकाणी अनुष्ठान होऊन राहिले, बालाजीला अनुष्ठान होऊन राहिले, किती लोक आदर करतात जनार्दन स्वामीचं. जगन्नाथपुरीला म्हणा, 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी म्हणा, मोठे महाराज अनुष्ठान करून राहिले, किती आदर मिळून राहिले. कोणामुळं? जनार्दन स्वामीमुळे महाराज. आणि म्हणून ही विसरायला नको आपण. म्हणून द्या हो बाबाजींचं जे तत्व आहे ते फार आणि फार गहन आहे महाराज. काय सांगायला पाहिजे. आता वाचन करतो तेव्हा समजायला लागलं की बाबाजी कुठून आणलं तुम्ही, 100 वर्ष तुम्हाला कुठं सापडलं. बाबाजीने सापडलं नाही बाबा, त्या सदाशिवाने या देहाकडून करून घेतलं. किती निराभिमानवरती महाराज अंतकरण भरून येतं. म्हणून मला तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं. सगळ्यांनीच, मग विश्वस्त मंडळ असो, भक्त मंडळ असो, आणि हा बाबाजीचा जगन्नाथाचा रथ म्हणा किंवा जनार्दन स्वामीचा रथ म्हणा, सगळ्यांनी ओढण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती या प्रसंगी देतो. या ठिकाणी अशा प्रकारची सद्बुद्धी, भक्तियुक्त ज्ञान देण्याची सद्बुद्धी नामदेव महाराज चरित्रावरून आपल्याला देण्यासाठी आपण जनार्दन स्वामीची प्रार्थना करूया. या ठिकाणी थांबूया. पंक्तीसाठी एक बाजूने पुरुष मंडळ